ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि बीडच्या रणमैदानातून एक नवी अपडेट। शेवटच्या 2 फेरींमध्ये आता पुन्हा एकदा बजरंग सोनवणे 2602 मतांनी आघाडीवर असल्याचं कळतंय। 30व्या फेरी अखेर पंकजा मुंडे पिछाडीवरती आहेत। सुरेश जाधव आपल्या सोबत आहेत, अपडेट देत आहेत। सुरेश, अपडेट काय? 31व्या फेरीचा अपडेट काय? 30व्या फेरीमध्ये बजरंग सोनवणे हे आघाडीवरती होते। आता 31व्या फेरीमध्ये देखील आघाडी कायम आहे, मात्र ही आघाडी घटलेली आहे आणि ज्यामध्ये 600 मतांची आघाडी बजरंग सोनवणेला अद्याप देखील कायम आहे। मात्र यामध्ये जर आपण विलास पाहिलं तर जे पोस्टल मतदान आहे त्या पोस्टल मतदानाचं देखील यामध्ये इन्क्लूड केलं जाणार आहे। त्यामुळे नेमकं निवडणूक आयोगाकडून आणि इथलचे जे निवडणूक अधिकारी आहेत, आरओ आहेत, त्यांच्याकडून जोपर्यंत अधिकृत आकडा समोर येत नाही तोपर्यंत हे सांगणं अतिशय कठीण झालेलं आहे। मात्र आता जे समोर 31व्या फेरीमध्ये जे चित्र स्पष्ट झालेलं आहे, ज्याच्यामध्ये 600 मतांची जी काही आघाडी आहे ही बजरंग सोनवणेंना पाहायला मिळते। त्यामुळे अक्षरशः शेवटच्या फेरीपर्यंत ज्या पद्धतीने बीडचं मतदान हे रंगत घेत आहे आणि शेवटच्या फेरीपर्यंत निकालातलं कुठलंही चित्र बाहेर काढता येत नाही। त्यामुळे साहजिकच या मतदानाच्या अनुषंगाने ज्या काही सांगितल्या गेल्या होत्या, ज्या काही युक्त्या लढवल्या होत्या, त्या सगळ्या युक्त्या खोडून टाकल्या गेल्यात। सुरेश, अजून किती मतं मोजायची बाकी आहेत? शेवटची काही मिनिट आहेत। आणखी मतांचा आकडा हा 5000च्या घरामध्ये आहे आणि पंकजा मुंडे देखील आता या ठिकाणी दाखल झाल्या आहेत। मी दाखवतो या ठिकाणी पंकजा मुंडे देखील आता मतमोजणी कक्षामध्ये या ठिकाणी दाखल झालेला आहे। शेवटच्या क्षणापर्यंत या मताची उत्कंठा लागल्या कारणानं पंकजा मुंडे देखील आता या ठिकाणी दाखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय समोर आता त्या मतमोजणी कक्षाकडे जात असताना चित्र पाहायला मिळतंय। म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत ज्या पद्धतीने एक चित्र स्पष्ट होत नाही आणि आता खुद्द बजरंग सोनवणे जर बघितलं तर सकाळी 7 वाजल्यापासून तळ ठोकून होते आणि त्यानंतर आता पंकजा मुंडे देखील या ठिकाणी गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आणि एकंदरीतच या अनुषंगाने आपल्याला इथं चित्र आपल्याला पाहायला मिळेल। पंकजा मुंडे या दाखल झाल्यानंतर आता आणखी ट्विस्ट येणार आहे आणि नेमकं कशा पद्धतीनं शेवटच्या फेरीमध्ये काय परिणाम येतोय हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। साधारणपणे काही हजार मतं आता म्हणजे तुम्ही सांगताय त्याप्रमाणे 5000 मतं मोजायची बाकी आहेत। लीड 650 मतांची आहे आणि याच्यामध्ये पोस्टल मतं जोडली गेलेली आहेत का? सुरेश यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये, पण आताची या घडीची सगळ्यात मोठी, मी सातत्यानं ज्या लढाईबद्दल शब्द वापरतोय, घनघोर लढाई, तर याच्यापेक्षा घनघोर लढाई अजून काय असू शकते? शेवटच्या काही 100 मतांवर ही प्रक्रिया येऊन थांबलेली आहे। काही हजार मतं आता मोजायची शेवटची फेरी बाकी आहे आणि या शेवटच्या फेरीत ठरणार आहे तर अमोल कीर्तीकर 48 मतांनी पराभूत झालेले आहेत। तर मुंबईमध्ये एक मोठा विजय, खरं तर 48 मतांनी मिळालेला मोठा विजय। म्हणजे याच्यामध्ये असं कळतंय विलास की रिकाउंटिंग झालं आणि रिकाउंटिंगची जी मागणी करण्यात आलेली होती त्यामध्ये 48 मतांनी ते पराभूत झालेले। 48 मतांनी म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुद्धा 48 मतांनी बीडवर पुन्हा एकदा जाऊया। बजरंग सोनवणे यांच्याबद्दलची नवी अपडेट। सुरेश अपडेट काय? सुरेश अपडेट ठीक आहे, त्यांच्याशी संपर्क होत नाहीये, पण आता अशाच प्रकारचा एक धक्कादायक निकाल आपल्यापर्यंत पोहोचणार आहे बीड मधून। जो मुंबई मधला 48 मतांनी निवडून आलेली जागा, तिकडे शेवटच्या क्षणापर्यंत 31व्या फेरीपर्यंत पंकजा मुंडे की सोनवणे यांच्यातला फैसला होऊ शकलेला नाहीये। विचार करा, बीड मधली ही लढाई किती अटीतटीची झाली आहे। एक मत किती महत्वाचं होतं आणि एका मतासाठी किती टिपेचा संघर्ष झालेला होता याचा अंदाज आपल्याला येईल। आपण नेहमी म्हणत असतो मतदान करत असताना माझ्या एका मतानं काय फरक पडणार आहे, तर आज बीडच्या या लढाईत कळलं असेल 48च्या 50-60 मतांनी सुद्धा किती फरक पडू शकतो, कुणाचा दिल्लीला जायचा रस्ता थांबू शकतो। तर आता ही लढाई
जवळपासची 6 गावं मोजायची, 400ची लीड पंकज येत आहे अशी माहिती आता माझ्याकडे आली. ठीक आहे. आपल्या पाहुण्यांकडेच एक बातमी आलेली आहे. आम्ही ती कन्फर्म करत नाही, पण पाहुण्यांकडूनच ती बातमी आलेली आहे. त्यांच्या अपडेट ते सांगतायत. काय 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 माहिती आली तुमच्याकडे? आता आपला फोन सुरू असताना मी चौकशी ताईंसोबत जे आहेत त्यांच्याशी बोलत होतो. बरोबर. आणि त्यांनी मला सांगितलं की 4 गावं अजून मोजायची बाकी आहे, 6 गावं अजून मोजायची बाकी आहेत. बरोबर. आणि 400 मतांचा ताईंना लीड आलाय, त्यामुळे अजून 6 गावांचा अजून लीड आहे. मोजायचं बाकी. म्हणजे ज्यांना हृदयाचा काही आजार वगैरे असेल त्यांनी अशा समोर टीव्हीच्या समोर बसून अशा बातम्या बघणं टाळावं, असं अशा पद्धतीच्या या लढती झालेल्या आहेत. विचार करा, मुंबईमध्ये आतापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आपण म्हणत होतो 5 विरुद्ध 1 अशी लढाई होती, पण 48 मतांनी ज्या वायकरांची लढायची इच्छा सुद्धा नव्हती आणि ते वायकर सरळ सांगत होते की मला नाईलाजास्तव लढावं लागलं. पेक्षा 35 वर्ष राजकारणात असणारे वायकर एकीकडे आणि कीर्तिकरांचे सुपुत्र एकीकडे, ज्यांना खरं तर राजकारणाचा काही अनुभव नाही, नौका उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं. बॅनर लागले, वडिलांनी सांगितलं तो खासदार होतोय, ते स्वतः खासदार होऊन हे करायला लागले. पण बघा राजकारण किती अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटच्या मॅच आपण म्हणतो की अनिश्चिततेचा खेळ आहे, पण राजकारण त्याच्या पलीकडचा अनिश्चिततेचा खेळ आहे. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. आपण थेट सिद्धार्थ कडे जातोय. मराठवाड्यातली सगळ्यात घनघोर लढाई, बीडची लढाई, काय अपडेट आहे सिद्धार्थ? विलास, बीडच्या लढाईबद्दल ना तुला बोलता येते ना मला बोलता येतं. ज्या पद्धतीने सगळे आकडे येत आहेत त्यामुळे काही प्रत्येक घडामोड बदलतीये, प्रत्येक फेरीला घडामोड बदलते. कधी बजरंग बाप्पा 2000 पुढे तर कधी पंकजा मुंडे 2500 पुढे. आता या ठिकाणी शेवटच्या याच्यामध्ये बजरंग बाप्पा 600 मतांनी पुढे होते. आता नेमकी आपल्याला पाहुण्यांनी दिलेली माहिती आणि माझ्याकडे आलेली माहिती की पंकजा मुंडे अवघ्या 4 मतांनी पुढे आहेत. आणखी फेरी मोजायची राहिलेली आहे, गेवरायची ती फेरी आहे असं मला कळतंय. त्यामुळं या शेवटच्या फेरीमध्ये काय होईल मला सुद्धा धाकधूक आहे. कारण मराठवाड्यातील 3 जागांकडे सगळ्या राज्याचं लक्ष होतं. एक तर जालन्याची जागा रावसाहेब दानवे यांनी हरलेली आहे. दुसरी महत्वाची जागा बीडमध्ये सुद्धा 19-20 चालू आहे. बजरंग बाप्पा आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये काट्याची टक्कर आहे. त्या मानाने बघायला गेलं तर संभाजीनगरची जागा मात्र फार आसानी एक अपडेट मी येतो तुमच्याकडे. संभाजीनगरची अपडेट द्या पटकन. संभाजीनगर मध्ये काय झालंय? बीड मध्ये जायचं आपल्याला. संभाजीनगरमध्ये जवळपास 1.5 लाख मतांनी संदीपान भुमरे शिवसेनेला ही जागा भेटलेली आहे आणि मी त्याच विजयी यात्रेच्यामध्ये आहे. आपण बघतोय ज्या चौकामध्ये नेहमी उबाटा गट आणि शिवसेना गट नेहमी भिडत असतात त्याच चौकामध्ये ही रॅली आहे. संदीपान भुमरे असतील, भाजपचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी दिसत आहेत. मात्र मी महत्वाचं दुसऱ्याच्या बाजूला दाखवतो की पोलिसांचा बंदोबस्त मी तुम्हाला दाखवतो, कारण या ठिकाणी नेहमी शिंदे गट आणि शिवसेना गट या ठिकाणी भिडत असतात. मागच्या वेळेस सुद्धा जायंट किलर ठरलेले आहेत भुमरे. आणि अभिजित सर, तुम्हाला माहिती आहे ही सगळी लढाई कशी झाली, भुमरेंचं हे कमबॅक कसं झालं? कारण लढाई तर जलील आणि खैरेंमध्ये होती, भुमरे आले कुठून हा सवाल अनेकांना पडलाय. विलास, संभाजीनगरमध्ये जी लढाई झाली, तिरंगी झाली, त्यामध्ये संदीपान भुमरे बाजूच्या पैठण मतदारसंघातून येतात, परंतु ते शिवसैनिक आहेत आणि त्यांचा संपर्क होता. त्यांनी निवडणूक अतिशय व्यवस्थित लढली आणि तिथल्या शिवसैनिकांनी खैरेंच्या ऐवजी भुमरेंना पसंती दिली. हिंदुत्ववादी मतदार, भाजपचा मतदार हा एकत्र आला आणि संदीपान भुमरे चांगल्या मताधिकांनी विजयी झाले. म्हणजे शिवसेनेचं जे